सध्या मतदार यादीचे सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये बीड जिल्ह्यासाठी 2024च्या यादीतील मतदार हे 2005च्या मतदार यादीशी मॅप करणे सुरू आहे. यामध्ये या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांचे नाव दोन्ही यादीमध्ये आहेत त्यांना आपण मॅप केलेले आहे. आता आपल्याला जे मतदार मॅप झालेले आहेत त्यांच्या कुटुंबातील ज्यांचे वय 18 ते 39 आहे अशा मतदारांना मॅप करायचे आहे ॲड प्रोगेन्सी हा पर्याय वापरून. आता ते कोणते मतदार आहेत हे अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. 2025च्या यादीमध्ये आपल्या भागातील मतदाराचा मुलगा, अविवाहित मुलगी, नातू, नात यांना ॲड करायचे आहे. पहा, त्यासाठी मी BLO ॲपला लॉग इन करत आहे. यामध्ये मॅपिंग ऑफ इलेक्ट्रोड्स विथ प्रिव्हियस SIR हा पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी 2 टॅब आहेत, एक पहिली टॅब आणि दुसरी टॅब. आता दुसऱ्या टॅब संदर्भात नंतर सांगेल. मॅप इलेक्ट्रोड विथ प्रिव्हियस SIR हा पर्याय आपण बघूयात. यामध्ये मॅप्ड इलेक्ट्रोड्स हा पर्याय निवडायचा आहे. बघा, मी माझ्या भागातील 640 मतदारांना या ठिकाणी मॅपिंग केलेलं आहे. आता काय करायचं आहे, येथे जाऊन मला मॅप्ड जे इलेक्ट्रोड झाले आहेत, मतदार झाले आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये मला 18 ते 39 या वयोगटातील पुरुष मतदार तसेच अविवाहित मुलगी हिला ॲड करायचं आहे. आता मी या ठिकाणी एका मतदाराचं नाव शोधतो. रवींद्र लिमगावकर हा मतदार आहे. त्यांना मला या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातील 18 ते 39 या वयोगटातील मतदाराला ॲड करायचे आहे. ॲड प्रोगेन्सी नावाचा पर्याय आहे. येथे मला ही 2025ची यादी वापरावं लागेल ॲड करण्यासाठी. एपिक क्रमांक टाकायचा आहे त्याच यादीतील 2025च्या ज्या मतदाराला त्यांच्या कुटुंबात ॲड करायचे आहे. या ठिकाणी पूर्ण ऑप्शन दिलेला आहे. यांचं नातं काय आहे, मुलगा. येथून मला ॲड हा पर्याय वापरायचा आहे. सक्सेसफुली ॲडेड. आता आपण पाहूयात नंतर त्यांची काय दिसते विंडो ते. परत मी मतदाराला या ठिकाणी सर्च करतो. बघा, या ठिकाणी त्यांची माहिती आलेली आहे आणि व्ह्यू आणि एडिट प्रोगेन्सी नावाचा पर्याय आहे. त्यांना त्यांच्या मतदारामध्ये या ठिकाणी मतदाराला त्यांच्या कुटुंबात ॲड केलेले आहे. या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला ॲड प्रोगेन्सी त्यांच्या वंशावळीमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. आता अर्थात हा पर्याय कधी आपल्याला उपलब्ध असेल, ज्यावेळेला तुम्ही मतदाराला अगोदर मॅपिंग केलं असेल त्यानंतरच त्यांना त्यांच्या कुटुंबामध्ये ज्या मतदाराला मॅप केलं आहे त्याच मतदाराच्या कुटुंबामध्ये 2025मधील पुरुष मतदार म्हणजे मुलगा, अविवाहित मुलगी, नात आणि नातू असं या पद्धतीने ॲड करायचं आहे.